मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. शिवा आडावरती कापडं धुत बसला होता. इतक्यात बाबराचा बाळू पळत आला. का र पळतोयस? साप बीप निघाला का काय? नाही, सासूरची माणसं आल्या ती गुंधळून ठरवायला. वा, कंचा वार आहे आज. आयतवार. चला आलूच, एवढा अंगठात पिळून टाकतो तेवढं. सरासरा कापडं पिळून बाळू निघाला. कापडं वलनीवरती वाळत घातली. सरळ शिवाच्या घराकडं वळला. 2 सुटातलं गडी बसल्यालं, दाढी घोटून मिशाचं कट मारून आल्यालं. दोघांजवळही चेनच्या बॅगा. नोकरदार असावत हे बाळूनं लगेच वळखलं. राम राम. राम राम. लय टाइम थांबावं लागलं नाही नव. कापडं धुतली तर पुन्हा दिवसभर कामाच्या दायट्यात जमतच नाही बघा. घ्या सुपारी. सुपारी घेत पान जमवीत बाळूनं विषय काढला. कुठलं व गाव? सासूर. मोऱ्याचं. हा हा हा, मागंद्या आम्ही आलो होतो इसणू साहेबाच्यात. हा, त्या सासूरचा आम्ही. अरे शिवा, चाण की र. ही काय चहा आला, घ्या. गरम गरम चहाचं घोट घेत घेत बाळू दोघांच्या खिशाचा अंदाज बांधायला लागला. चहा झाल्यावर पुन्हा सुपारी कातरत म्हणला, बोला, काय काम काढलत गरीबाकडं? काय नाही, भावाचं लगीन झालं काल. आज पूजा, उद्या गुंधूळ घालायचाय. लगेच कसं जमणार? महिना एंगेज असत्या त्या तारखा. सारी वस्ती हिंडलूया, तुमच्याशिवाय कुणी गोंधळ घालत नाही असं कळलंय. अव कसं घालणार गोंधळ कुणी बी? देवाचे रीतिरिवाज पाळावं लागत्या ती. डवर, पतेर, संबूळ, त्रिशूळ आणि कवड्यांची माळ ही 5 बिरुद जो रोज पुजतो त्यालाच गोंधळ घालायला येतोया. पुन्हावर सोमवारचा काळ भैरवाचा उपास. सल्प नसते पाहुणं ह्य. आतडी सुकवायचा धंदा नुसता. खराय, आम्ही कुठं नाही म्हणतोया. कधी गोंधळ आहे म्हणलासा? उद्या सांच्याला. समद खरं, पर टायम कुठाय? अव 300-300 रुपये सुपारी घेऊन माणसं चालत येत्या ती. इतकी सुपारी? आम्हाला वाटलं 5-50 असेल सुपारी. ती काय जागरण आहे वय 15 मिनिटांचा? ह्या आळीसनं त्या आळी पावतर पळत फटाफटा उरकायला. पाहुणं, 4-5 माणसांचा तापा असतोय आमचा. 4 वाद्य दिमतीला. 10ला सुरू झाल्यावरती कोंबड्यानं पाक टाकल्यावरती संपतंय काम. काय तुम्हाला बी तरास हाय म्हणा. आता हे काय बोलणं झालं वय? किती घेतला मुलाला हुंडा? 22,000. मजा आहे की मग. कशाची मजा? त्यात पदरचं 10 घालावं लागलं. कमाल हाय तुमची. लग्नाला 32,000 खर्ची घातलं न देवाच्या गोंधळाला 300 रुपयांसाठी माग पुढं बघतायसा राव. दोस्त कंपनी दारूच पिल्या असेल 500ची. वही नाही करता करता 200 रुपये सुपारी ठरली. इसार 50ची नोट देऊन दोघं बी उठली. पाठ फिरताच शिवा म्हणला, बकरा चालून आला. काळ भैरवाची किरपान दुसरं काय? आज बकरं पडले का र वरण्यात? तर जायचं का? मटणाला काय तोटा? जाऊया की. दोघं बी सायकली पळवीत गावात घुसली. 2-3 बकरी खाटकानं टांगल्याल्या तीच. 15-20 माणसांची ही गर्दी. मटण पदरात पडलं तशी दोघं बी हल्लीत. हाटीला चहा घेतला, निघालीत. अरे शिवा, गोंधळ घालायला दोघांनी जायचं का आणखी कुणी घ्यायचं? घेऊ हनुमाला, त्या रद्देवाल्या शंकरला. सुपारीचा नेमका अंदाज लागून द्यायचा नाही त्यासने. टेकवायचा हातावरती 10-10 रुपये. तेवढ्यात येत्या लिव्हय. काय करते ती न येऊन? का फुकटच्या फाकड चहा, वर पोळ्याचं जेवण आणि 10ची पत्ती. देवसुदीक पळतील जणू. उद्या 4 वाजायला जावं तिथं. चौक बिऊक तर मांडायला पाहिजे नव. आणि एक सांगतो बघ तुला, चौकात त्यांना वाटणे द्यायची नाही. जी काय गहू तांदूळ येत्या आली त्या आपला आपण वाटून घ्यायचं. तसंच करू की. तेवढं त्या दोघांनी सांगून ठेवाच. शिवा तयारीचा गडी. बघता बघता मोर्चाला गंडी होणार. बाळू बी त्यातलाच. जोडीचा आवाज चांगला. समूळावरती कुडूपाशी तालात वाजवायचा की ऐकणारा बसल्या जागीच डुलायचा. पोरी बाई चाट हुयाच्या. पाराजवळ गर्दीच्या कोंडाळ्यात हणमा बिडी फुकत बसला होता.
तिथं सकाळचं कवळं ऊन झेलत रद्दीवाला शंकऱ्या बसला होता. कुठं रद्दीत चुकून माकून आली तिसरीची 2 पुस्तकं तो ठक्षाच्या गळ्यात बघत होता. बघ बाबा, दोन्ही पुस्तकांची किंमत 5 रुपये होती. मी पावली कमी 4ला द्यायला तयार आहे. छे, त्यात आणखी 1.25 रुपया घातला तर कोरी खाट पुस्तकं येत्याली. वरीसभर वापरून पुन्हा निम्म्या किमतीत विकायला मोकळा. तू सांग, माग केवढ्याला मागतोयस ती? दोन्ही पुस्तकांचं 12 आण दिन मी. त्यात ही पावले घाल आणि नवटाक मारून झोप. हुशारी लावतोय मला. माणसं हसायला लागली. तेवढ्यात शिवा आलाच. माग भाऊचं शेपाट. काय र झालं खिदळायला? ह्या शंकरालाच विचार. काय र शंकर्या, काय झालं? काय नाही, तिसरीची 5 रुपयांची पुस्तकं मी 4.25 रुपयात देतोया, तर ह्या ठक्षाला परवडना ती. कुठाय ती पुस्तकं? घरी हाय ती. लेका म्हणजे पाण्यातल्या म्हशीचं मॉल काठावरती बसून करतायसा वैर. आणि बघू पुस्तकं, मी घेतो. पर तुझं पोर साळत तरी हाय का? तू आण आधी. शंकर्यानं आणलेली पुस्तकं शिवानं उलटी पालटी करून बघितली. लेका मागची पुढची पानर कुठाय ती ह्याला? म्हणूनच 1.25 रुपया खोट खायला तयार झालोया. कुठं समधी किंमत मागतोया तुमच्याकडं? शाणा हो, रुपयात देऊन टाक दोन्ही बी. नाही परवडत. का र? घरी छापल्या तीस वय? लेका 12 आणि किलो 4 किलो रद्दी फसवून आणल्या असशील. म्हणजे ही पुस्तकं तुला 10 पैशाला पडली तर 10 पैशा माग रुपया कुठल्या धंद्यात सुटतोय का र? छे, पर आता काम मिळतंय कुठं? उद्या बाजार, मोकळा दिस, घरात बसून काढायचा. कुठंतरी सांदमोड करावीच लागते. आपल्यातल्या आपली कशाला सांदमोड करतोयास? ठक्षा, ही घे पुस्तकं. ठक्षानं लगेच पुस्तकं लांबवली. हवं पर पैसं? ह्यो घे रुपया. 2.25 रुपयाला टांग मारलीस बघ तू शिवा. आता कुठनं रे एवढं पैसे मिळवायचं? चल उद्या माझ्यावर, रुपया 10 देतो. वर पोळ्या तुपाच्या, चहा आणि नारळ. खरं टिंगल तर नाही नवं करीत? छे, 4 वाजायला हलायचं. हे रुपया ठेव जवळ. लेका देणारा काळ भैरव, घेणारा आपण. मन शांत ठेवायचं. समद मिळतंय मग. उद्या गोंधळाचं तेवढं इसरू नकस. अहो पर कुठं जायचंय? मुंबईला. मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावरती गोंधळ हाय. येडा, निव्वळ येडा र तू. बघू उद्याचं उद्या. अरे बाळू, काय र करतोयास? काय नाही, उद्या जायचंय गोंधळाला. ह्या शंकर एवढं तुला भी पैसे दिन बघ गड्या. चालेल की. तुला कवा नाही म्हणलंय वय आम्ही? काय रहनम्या? कुठं गोंधळ हाय? दिल्लीला येतोयस का? 10चा तुकडा असल्यावरती एका पायावरती तयार. नाहीतरी आता मोकळाच हाय म्या बी. झांजाण येताना आणतो की. झांजाण तू तुणतुणा आणतो. घरात ठेवून सणग काय अंडी घालत्या ती वय? बाळू, शिवा, शंकर, हनुमा सासुऱ्यात पोचलीत तवा 4 वाजून गेल्या होत्या. नाव विचारत चौघं बी नेमक्या घरी गेली. पॅन्टवाला वाटच बघत होता. पूजा बिजा आटपून झाली होती. माणसं परसादाला येत होती. माडीव लांब लचक हॉल, पुरा मोकळा. शिवाला जागा आवडली. जवळच्या झोळ्या, पिशव्या, सणग साऱ्यांनी तिथं व्यवस्थित ठेवली. पॅन्टवाला आलाच. काय सामान लागल ती मागायचं. पर गोंधळ असा फसकलास झाला पाहिजे की बघणारा बघतच राहाया पाहिजे. तुम्ही बिनघोर राहावा. एक किरसूने आणा. सतरंजी, चौरंग, ऊस समद तयार आहे नव? वय, पण तुम्ही चौघच गोंधळ घालणार वय? का? पण तुमची काय अडचण आहे? जागरणात जशी मुरळी असत्या तशी तुमच्यात काय चकमी बिकमीची भानगड नसत्या वय? असती की, पर सिनेमात. बिंडोक सिनेमावाली काय पूजा घालणाऱ्या बामना मोहर सुधीक नर्तकी नाचवत्याली. त्यासनी व काय? पब्लिकचं पैसे फिटलं तर मजी झालं. आता हसू नका. किरसुने आणा जावा. हनुमानं जागा नीट झाडली. त्यावर सतरंजी हांतरली. चौरंग ठेवला. चौक मांडला. गहू तांदळानं चौक भरला. त्यावर चकचकीत तांबडा तांब्या ठेवला. तांब्यावरती आंब्याच्या पानात नारळ, जवळ उदबत्त्यांचं झाडं, बारक्या पंचारतीत कापूर बी. मालक आलं. काय? तवा आणि तेलाचं तांबला आणा. शिवानं ड्युटी काढली. उभ्या लोखंडी स्टँडला ड्युटी आकडी वाणी खाली मानगुट करून बांधली. खाली तवा ठेवला. तेलाच्या तांबल्यात पळी ठेवली. ऊस आणायला पोरं पाठवली तर नव? तर काणकीचं गळत येणार तर ती. बरं, आमच्या चहा पाण्याचं काय करतायसा? नव,
कसला चहा आणू, गार का गरम? शिवानं दोन्ही कानांना हात लावला. काळ भैरवा माफ कर, देवाच्या दारात असलं इचरू नगासा. फर्स्ट क्लास दुधाचा चहा आणा, चहा वस्तवर वाईच गुळशेंगा बी आणा. शेंगा खात चौघबी गप्पा मारायला लागली. आज सकाळ धरणं साऱ्यांचं उपास. पोटात आग पेटल्याली. पोरं ऊस घेऊन आली. ठेवा तिथं. ए पोरा, इकडे य, आणखी शेंगा आण वाट्यात. आणतो की. आई भजी तळत्या, आणू का भजी? छे, उपासात भजी र कशाला? तळणाचा वास साऱ्या वाड्यात दरवळत असल्याला. वासानं भूक जास्तच पेटत चालल्याली. शिवानं मालकाला सांगितलं, हे बघा, आम्ही उपास सोडूनच गोंधळाला उभा राहतो. तसं चालतंय का देवाला? न चालायला काय झालं? पार 3 वाजत्याला गोंधळ संपायला. तिथनं मोहर व कवा जेवणार? चालल, ह्यो घ्याच्या. ऊस नीट उभा केला. वाड्याकडं न तुर एका जागी बांधलं. चौरंग सजला. मालक, लायटचा एक बलच हिथं वर घ्या, म्हणजे चौकावरती उजेड बी राहील. घेतो की. स्पीकर लाव का? हे काही विचारणं झालं? रात जागवायची तर स्पीकर पाहिजेलच की. लावा की. अर्ध्या तासात स्पीकर जोडला. गाणी दणाणाय लागली. समद्या गावात गोंधळाची बॉम्ब झाली. दिवस मावळल्यापासनं माणसांची गर्दी. तमाशा नाटकाला आल्यावाणी माणूस. माडी तरी लहान हायवय. 400 माणूस आरामात बसलं. हाणम्या आणि शंकर्या कडनं तरंगत होती. आपापसात काहीतरी कुजबुजत होती. मधीच हाणमाने विचारलं, सुपारी किती ठरल्या र? फुकट ठरले. तुला 10 रुपये मिळाल्याशी गाठ. नसत्या चौकशा करू नगस फुकटच्या. तसं कसं? पार्टी गब्बर दिसतीया. नेमका आकडा आम्हाला तरी कळलाच पाहिजे. तुम्हाला सांगितलंय ना 10-10 रुपये मिळत्याली म्हणून. छे, मकच्या 4 कणसावाने राखण करून घ्यायचा विचार दिसतोय तुम्हा दोघांचा. बाहू बी खवायला. बाचाबाची वाढली तेवढ्यात मालक आलाच. काय कमी पडलं का? काय नाही, आमचं आपलं व्यवहाराचं चाललंय. चालू द्या, पण ध्यानात ठेवा, ठरलेल्या 200 रुपयाच्या वर गिन्नी देणार नाही. साहेब, आमची काय बी तक्रार नाही. जावा, तेवढा आमच्या जेवणा पाण्याचं बघा. मालक गेला तसा शंकराला जोर चढला. बाळक्या, हे शिव्या, लेका ही पापी चाल कशासाठी खेळताय सार? ठरलेलं पैसे दिलं नाही तर बोलायचं. घात वाजवायला सुरत्या नाही मी तमाशातला. 200 रुपये समद्यासनी समान वाटायचं. मजी रुपये 50 मिळालं पाहिजेत. तुझ्या आईला कुकुड कोंबडा लावतो, खिंडीत गाठून अडवायला बघतोयस वैर. चालायला लाग, गिन्ने देणार नाही तुला. नका दिवस, निघालो मी. शंकर्या हणम्याच्या दंडाला धरून वडत निघाला. आपल्याला इसात भागिवणार. वार न्याय. काळ भैरव झोपत तिरसूळ घालल पाटीत तवा कळल तुला. कळू दे, जा, दोघं घालू गोंधळ. बाळू चॅप्टर. शिवाला डोळा मारत तो दोघांसनी आडवा गेला. हे बघ शंकर्या, तुझं काय म्हणणं ती तरी नीट सांग. उगी बडबड करू नगस. मला काय बोलायचं नाही आणि तुमचं काय ऐकायचं नाही. अरे ऐकू नगस, पर काय म्हणणं आहे ती सांगशील का नाही र? मला रुपये 50 पाहिजे ती. आणखी हाणम्याला बी तेवढंच द्यायचं. एवढंच नव्ह, मी देतो. मागणं कचवाल. माझ्यावरती विश्वास आहे नव तुझा? शिवा, तू बिलाय वाकडा चालू नगस. किती बी केलं तरी आपली माणसं. पैसे जाऊन जात्याली कुठं? आपल्याच वस्तीत नव. जाऊ दे, आणखी 4 कामं मिळाली तर कसर भरून निघल. चालल, मला एक गिन्नी नग. 200 रुपये तिघात वाटून घ्या. शंकरा झटक्यात नरम पडला. हाणम्याच्या तोंडावरती रानवा फुलला. तो बी काहीही न बोलता कामाला लागला. मग शिवानं बी नमतं घेतलं. दगडाखाली हात अडकलाय तवर गॉड बोलायचं. हात निघाला की मग त्याच हातानं चपरा खाणायची. शिवानं हळूच मालकाला एका बाजूला नेलं. साहेब, वरचं पैसं लेका गोंधळ तरी होऊन दे की. का नाटकवाल्यागत आधीच गिन्न्या मागतोयास? सकाळी देतो की येरवाळी जाताना. चालेल की, पर एक ध्यानात असू द्या, व्यवहार माझ्याशी झालाय. माझ्या जवळ द्या. बाकी कुणाकडे देऊ नगासा. नाहीतर तुमचा ह्यो गोंधळ संपायचा आणि आमचा नवा गोंधळ उभा राहायचा. शिवानं बाळूनं जग चढवलं. कवड्यांच्या माळा घातल्या. शिवानं संबूळ गळ्यात अडकिवला. बाळूनं डवर घेतला. शंकरनं झांजाने हणमानं तुणतुण. घणाणांग 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 सुरू झालं. नवरा नवरी नवी कापडं घालून आली.
चौकाच्या पाया पडून मांड्या ठोकून बसली. ड्युटी पेटली. नवरा नवरी आलीत. पळीनं त्यावरती तेल घालायला लागलीत. गोंधळ्यांनी सूर लावला. उदा 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 कोल्हापूरच्या अंबामाता गोंधळाला ये, तुळजाईच्या भवानी आई गोंधळाला ये. 33 कोटी देवांना गोंधळाला यायचं निमंत्रण. शंकर पांडुरंगापासनं पार साळकाया माळकाया पावतर साऱ्या देवी देवतांना हाकारलं. माणसं जमत चालली. संबळावरती कुडूप टणाणाय लागलं. कमरत ताट होत शिवा गात होता. गाता गाता दोन्ही हातातली कुडप संबुळावरती वाजवीत होता. नंदी बैलागत झांज हलवीत शंकऱ्या झुलत होता. कधी नव्हत्य गावात स्पीकरवर गोंधळ खणखणत होता. देवाची पूजा. नवरा नवरीला आशीर्वाद देऊन झाला तसा शिवा पुढा आला. कमरेत वाकून साऱ्यांना रामराम घातला. एवढ्या गर्दीत 100-150 बायका जमल्याल्या. जमल तशा मांडी घालून बसल्याल्या. याय पंढरीच्या माझ्या बंधू भगिनींनो, आम्ही आता सत्यवान सावित्रीचं आख्यान लावणार आहोत. मायलेकरांनी पोरीबाईंनी आमच्या बहिणींनी मायबापांनी शांतता राखावी. ऐका कलियुगाच्या सावित्रीची भक्ती. पतीचा जीव परत आणाया गेली हो सती आहा. संबूळ घणाणलं. डवर झणाणला. झांजाची चिपळी थरारली. तुणतुण्यानं टुई 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 ताल धरला आणि गोंधळानं रंग घेतला. सत्यवान सावित्रीच्या सुखी संसार, त्याचं वडाच्या झाडावर चढणं, यमाचं आगमन, देवलोकापर्यंत सावित्रीचं जाणं, नवऱ्याचे प्राण परत आणणं, एकापेक्षा एक सरस प्रसंग शिवा उभा करत होता. त्यानं विचारलेल्या प्रश्नाला बाऊ विनोदी उत्तरं देत होता. हणमाला शंकर्याला झांज तुणतुणं ठोकण्याशिवाय दुसरं काय काम नव्हतं. मधीच बाऊनं लाईटा घालवायला लावल्या. आडवा पांढरा पडदा लावला. मोहरा अंधार करून मागं उजेड केला. छायाप्रकाशाचा खेळ सुरू झाला. पडद्यावर नुसती काळी आकृती यायची. संबूळ झांज यांच्या तालावरती नाचायची. आईला गोंधळी पिक्चर बी धावते ती. माणसं आकरीत करायला लागली. मध्ये चहा फिरला आणि आख्यानाचा शेवटचा भाग सुरू झाला. सतीचं पतिव्रतेचं महत्व. अनुसया, सीता, द्रुपदी, पार्वती 17 जणींचं कौतिक सुरू झालं. पहाटेचं 3 वाजलं तवा गोंधळ संपला. मालक तर गाढ झोपला होता. कुणीतरी उठवला. बऱ्यात बरं नवरा नवरी अजून बी जागी होती. शेवटचा चहा घ्यायला सुधीक माणसं थांबली नाहीती. पळाली. शिवानं घाईघाईनं चौकाच्या पाया पडून चौक आवारला. धान्य नीट जुळीत भरून ठेवलं. नारळ आबदारी पिशवीत घातला. कोपरा गाठून दिली ताणून. बाळू जागा. चोरावाणी हाणमा शंकर बी जाग. मालक म्हणला, चालय राहिलाय, घ्या की. नक, मग झोप लागत नाही. आणा आणा, ती किटली तशीच आणा. शंकरान हानम्या निवांत चापेत बसली. बाळू मनात म्हणला, प्या भडव्यांनो, नुसत्या चावरच बोंबलायला लावतो तुम्हाला. उजळस्तवर दोघांनी गप्पा मारल्या. मग झाड्याला लय लागली म्हणून पळाली तर वड्याला. बाळूनं गदा गदा शिवाला हलवून जाग केलं. उठले का? पारू जाडलं की आता. खरंच की, मालक कुठाय? ती काय चापेत बसलाय आंघोळ आटपून. गोंधळ सुरू झाल्या झाल्या झोपलाय. माणसं हुशार बाकी. शिवानं चूळ भरली. चहा घेतला. मालकानं दिलेल्या नोटा नीट खिशात घातल्या. जोळीतलं धान्य निम्म निम्म वाटून घेतलं. पैसे बी वाटलं. निघाली तर भराट्यावर. मालकाला रामराम घालून झपाझपा पावलं टाकत. जोडीनं मागणं पळत येऊन गाठलं. आम्हाला फसवून पळतायसा व्हय शंकर्या? कोण म्हणलं? मग थांबायचं नाही व्हय वायच? आम्हासनी वाटलं तुम्ही मोहर पळालासा. ही घ्या सणग तुमची. शिवा पैसे दिकीर तेवढं. कशाचं? आमच्या कामाचं. तिथं गेल्यावर काळभैरवाच्या दारात पैसा. छे, मला अंगापुरात बाजार करायचाय. चल त्या वडाखाली देतो. सारी वडाखाली बसली. शिवा बाळूला म्हणाला, टाकर भागून यांचं पैसा. व्हय. बाळूनं 10च्या 2 नोटा काढल्या. परतेका मोहर नाचवत म्हणला, घ्या 1-1 नोटा. बोळ्यानं दूध पेत नाही आम्ही. ₹50 टाका. किती ठरलं होतं येताना? ते मागचं काढू नका. आमचा 4था वाटा आम्हाला पाहिजेल. जांज वाजून दमलास म्हण की. हाणम्या तू घे 10 रुपया. छे, आपण काय दूध खुळा आहे व एवढ्या पैशावरती गप बसायला. बाळूनं एकदा शिवाकडं बघितलं. शिवानं एकदा दोघांनी निरखून घेतलं.
दोन्ही नोटा घड्या करून खिशात ठेवत म्हणला, बडव्यांनू 3 रुपयावर गवंडी सुधीक हाताखाली ठेवणार नाही तुम्हाला. उठायचं बघा, 1 दिडकी बी देणार नाही. निघायत ना. आम्ही जात पंचायतीत तक्रार करू तुमची. तिकडे हायकोर्टात गेलासा तरी झाटवाकडं होणार नाही माझं. लय बी भोळगाणं तुमच्यासारख्या कोल्ह्यासनी उपयोगाचं नाही. बाळून शिवा निघाली तर तारा तारा. शंकऱ्या वरडायला लागला, हे चांगलं नव्ह, देवाचा पैसा पाप पचत नाही. नाव देवाचा असून करणे वाईट कशाला करतोयास. हनुमाचं बी तसलंच पुळचाट गाणं. शिवानं ऐकून घेतलं आणि गरकिरणं वळला. जुन्या पायतानाचा एकच वादाडा लावला. शंकऱ्या दाडवान धरून खालीच बसला. लय दाताड नाचवायचं नाही, पैसे देणार नाही, काय करायचंय ते करा. बघू दे जात पंचायतीचा निर्णय मला बी. 10 माणसात ठरवलंय पैशांचं. हणम्याला काय वाटलं कुणान ठावं. शंकराची अवस्था बघून तो गांगरला. बाळबा सांग शिवाला समजून, ते माझं 10 रुपये. एक भोगपडा पैसा जादा नका मला. घे पळ बघू हातनं. नारळ देतो म्हणला होता, तुला नव्ह शंकऱ्याला म्हणलो होतो. गप गुमान शंकऱ्यानं बी वंजळ पुढं केली. 10ची पत्ती दणकीत टाकून निघाला दाडवान चोळत. तसा शिवा म्हणला, ह्यो नारळ घे. हा नारळ? हा, तुला जिबाड फिरवायची सवय असेल, आम्हाला नाही. पळीतनं मोरय काम मागायला, मग सांगतो तुला. चुकलं म्हणलं नव्ह. काय भैरवा, माफ कर बाबा. दुनवेचा अंदाज लागणं फार कठीण. वाळक्या उंटागत पावलं टाकत जाणाऱ्या शंकराच्या पाठमोऱ्या आकृतीकडं दोघं बघत राहिली. सूर्य आता कासरा भर वर आला होता. त्याची तपापती किरणं अंगावरती शहारा पेरत होती.